नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, ही बातमी आहे PM किसान सन्मान निधीच्या हप्त्याच्या संदर्भातली। मित्रांनो, अखेर आता केंद्र सरकारने पुन्हा एकदा या योजनेमध्ये अटी घातलेल्या आहेत आणि तुम्ही जर हे काम पूर्ण केलं नाही तर तुम्हाला येणाऱ्या पुढील हप्त्यांपासून वंचित देखील राहावं लागू शकते। त्यामुळे नवीन अटी काय आहेत, पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपले शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने वार्षिक KYC प्रमाणीकरण पूर्ण करणे अनिवार्य केले आहे। योजनेतील पारदर्शकता वाढवणे, गैरप्रकार रोखणे आणि केवळ खऱ्या व पात्र लाभार्थ्यांपर्यंतच आर्थिक लाभ पोहोचवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे। यासाठी राज्यात 20 मे पासून विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे। KYC पूर्ण करण्याच्या 2 सोप्या पद्धती त्या आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, शेतकरी बांधवांना खालील 2 पैकी कोणत्याही एका पद्धतीने आपले प्रमाणीकरण पूर्ण करता येईल। नंबर 1, बायोमेट्रिक पद्धत। मित्रांनो, शेतकरी आपल्या नजीकच्या सामायिक सुविधा केंद्रावर जाऊन म्हणजेच CSC केंद्रावर जाऊन अंगठ्याच्या किंवा बोटांच्या ठशांद्वारे KYC करू शकतात। नंबर 2, फेस ऑथेंटिकेशन। शेतकरी स्वतःच्या मोबाईलवर PM किसान ॲप डाउनलोड करून चेहरा ओळख तंत्रज्ञानाद्वारे घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात। ज्या वृद्ध, आजारी किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना केंद्रावर जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी थेट घरी जाऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे KYC पूर्ण करण्यास मदत करणार आहेत। राज्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता 30 जूनपूर्वी आपली KYC प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे। 30 जून हीच अंतिम मुदत का? मित्रांनो, तर चालू वर्षासाठीची ही वार्षिक KYC मोहीम 30 जूनपूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे। विहित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित शेतकरी आगामी हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकतात असा इशारा देण्यात आला आहे। तर मित्रांनो, नक्कीच ज्या शेतकरी बांधवांची KYCची प्रक्रिया अजूनही अपूर्ण असेल त्यांनी लवकरात लवकर आपली ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या, नाहीतर तुम्हाला येणाऱ्या पुढील हप्त्यांचा जो लाभ आहे तो मिळणार नाही। म्हणजे सरळ या PM किसान सन्मान निधी असो किंवा नमो किसान सन्मान निधी असो, कोणत्याही योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर KYC करून घ्या आणि या संपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरा। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि तुम्हाला अशीच माहिती यापुढेही बघायची असेल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।